भटकंती सफर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत कामाख्या माता मंदिर, धारणगाव, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे आसामच्या प्रसिद्ध कामाख्या देवीचे दुसरे मंदिर साकारले गेले. हे मंदिर 1.25 एकर जागेत उभे आहे. गणेश महाराज जगताप यांच्या स्वप्नात आलेल्या दृष्टीनंतर त्यांचे बांधकाम सुरू झाले. हे मंदिर तांत्रिक सिद्ध्यांचे केंद्र आणि 51 पीठांपैकी एक मानले जाते, जिथे देवीची योनी रूपाची पूजा केली जाते. गणेश महाराज जगताप यांच्या नेतृत्वाखाली मंदिराचे बांधकाम अंदाजे 2023 आणि 2024 मध्ये करण्यात आले. हे मंदिर महाराष्ट्रातील भक्तांसाठी कामाख्या देवीचे दर्शनासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनत आहे. तसेच कामाख्या देवीचे मूळ मंदिर आसाममध्ये असून दुसरे मंदिर आता निफाड तालुक्यात आपल्याला खडकगाव येथे साकारत आहे. जवळजवळ हे मंदिर 1.25 एकर जागेत मंदिराचे बांधकाम झाले आहे. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू यांनी सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे 51 भाग केले होते आणि त्या ठिकाणी ते भाग पडले. ते ठिकाण शक्तिपीठ म्हणून नावारूपात आणल्याचे सांगितले जाते. धारणगाव खडक येथे साकारत असलेले मंदिर 111 खांब आहे. 21 कळसांपैकी मुख्य 3 सोन्याचे कळस आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान व मध्य प्रदेशातील 250 कामगार या मंदिराची उभारणीसाठी मेहनत करत होते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मुख्यला भव्य अशी गणेश मंदिर, पश्चिमेला शिवपार्वती मंदिर तर उत्तरेला धन कुबेर, धनलक्ष्मी तर धनदीप या देवतांची मंदिरे आहेत. आता सप्तशती चंदा आवाहन, मूर्ती प्रतिष्ठानासाठी साधू संत महंतींचे उपस्थित असतात. हा सोहळा 11 दिवसाचा होत असतो. मंदिर खूप सुंदर आहे, नक्कीच भेट द्या. तोपर्यंत धन्यवाद.